तुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आज आपण ग्रंथराज दासबोध यातला दशक 7वा 14 ब्रह्मांचा याला सुरुवात करणार आहोत. आपले पहिले 6 दशक पूर्ण झालेले आहेत आणि या 6 दशकामध्ये जर आपण बघितलं तर नित्यानित्य विवेक, वैराग्य, षटसंपत्ती आणि मुमुक्षुत्व असं साधन चतुष्टयाची सगळी बैठक आपली तयार करून घेतलेली आहे. आणि आता आपण 7व्या दशकाला सुरुवात करतोय. ह्या दासबोधाच्या बाबतीमध्ये आता जो आपण अभ्यास करतोय तो ग्रंथराज दासबोध त्याचा अभ्यास करतोय 20 दशक 200 समास असं त्याचं स्वरूप आहे. सुरुवातीला दासबोधाचे पहिल्यांदा एक 21 समासी दासबोध असा अगदी सुरुवातीला होता. म्हणजे अजूनही तो ग्रंथ उपलब्ध आहे. त्याला जुना दासबोध असं आता म्हटलं जातं. म्हणजे हा पहिल्यांदा समर्थाने लिहिला. दशक 21 होते त्याच्यामध्ये, म्हणजे 21 समासी असंही त्याचं नाव दिलेलं आहे. पण नंतर तो जो दासबोध होता तो साधकांसाठी, शिष्यांसाठी वगैरे लिहिलेला असल्यामुळे त्याला दासबोध असंच, जरी 21 समासी दासबोध म्हणजे दासाने केलेला बोध, दासाला झालेला बोध वगैरे हे आपण आधीही बघितलेलं आहे, त्यामुळे तो त्यांनी केलेला होता. पण नंतर पदभ्रमण करताना त्यांच्या लक्षात आलं की फक्त साधकांना किंवा आपल्या शिष्यांना उपदेश करून उपयोग नाही, प्रापंचिक माणसाची सुद्धा बैठक आपण चांगली घडवली पाहिजे. म्हणजे त्याला प्रपंच आणि परमार्थ दोन्ही साध्य करता येईल आणि मग त्याचा समाजाला उपयोग करून घेता येईल, राजकारणासाठी उपयोग करून घेता येईल वगैरे. म्हणून हे पदभ्रमण करताना त्यांच्या लक्षात आलं. 21 समासी दासबोध, जुना दासबोध हा पहिला भाग झाला. नंतर हा जो 7वा दशक आहे हा खरं म्हणजे त्यावेळेला एक स्वतंत्र ग्रंथ मानला जायचा. त्यातले 10 समास घेतले तर 7वा दशक हा एक वेगळा ग्रंथ मानला जायचा, छोटेखानी ग्रंथ. 8वा दशक हा सुद्धा स्वतंत्र मानला जायचा आणि त्यावेळेला तो ज्ञान दशक म्हणूनच प्रसिद्ध होता. तिथे ज्ञानाची बैठक तयार केली गेलेली आहे. त्यामुळे तो ज्ञानदशक म्हणजे 7वा दशकही तयार होता, 8वा दशकही तयार होता, 21 समासी दासबोध तयार होता, असे 3 प्रकार झाले. आणि नंतर पदभ्रमण केल्यावर जेव्हा समर्थांच्या लक्षात आलं की आपल्याला प्रापंचिक आणि पारमार्थिक यांचा मेळ घालता आला पाहिजे, त्या दोन्ही व्यक्तींचा मेळ घालता आला पाहिजे, तसंच प्रपंच आणि परमार्थ याचा मेळ एखाद्या व्यष्टीमध्ये म्हणजे एखाद्या व्यक्तीमध्ये असणं गरजेचं आहे. तेव्हा तो उत्तम संसारही करेल, पण संसारही तेवढाच आवश्यक आहे, परमार्थही तेवढाच आवश्यक आहे. अशा पद्धतीने विचार करून मग त्यांनी दासबोध ग्रंथाचं लेखन शिवथरगळीमध्ये करायला सुरुवात केली. त्यांनी पहिले 6 दशक लिहिले. हे पहिले 6 दशक, मग 7वा दशक तयारच होता. 7वा दशक हा स्वतंत्र ग्रंथ त्याला जोडला गेला आणि त्याच्यानंतर 8वा दशक जो आहे तोही लिहिलेला होता. कारण आपण जर 5व्या दशकामध्ये जी सिद्धांची लक्षणं पाहिली, म्हणजे त्यावेळेला त्यांनी विस्तृत प्रमाणात सांगितलेली नव्हती. त्यांनी असा उल्लेख केला की मी हे येथेच वक्तृत्व आटोपिले असा उल्लेख केला आणि मग मी ते तुम्हाला नंतर सांगतो असं त्यांनी म्हटलं. त्यामुळे ह्या 8व्या दशकात ज्ञानदशकी सांगेन असं त्यांनी म्हटलेलं आहे. हा दशक आधी लिहून ठेवलेला असल्यामुळे त्यांनी तिथेच थांबवलं. सिद्धांची लक्षणं लगेच सगळी सांगितली नाहीत, विस्तृत सांगितली नाहीत, ती 8व्या दशकात आपल्याला सांगितली.
आणि सातवा मी म्हटलं तसं स्वतंत्र ग्रंथ आहे असं म्हटलं. त्याचं आणखीन एक कारण असं की याच्यात खरं म्हणजे दासबोध ग्रंथ सुरू झाल्यावर गणेश, शारदा, सद्गुरू सगळ्यांना वंदन केलेलं असून सुद्धा आत्ता इथे गणेश, शारदा, सद्गुरू यांनाही वंदन केलंय. आणि शेवटी त्यांनी म्हटलंय, सरली शब्दांची खटपट आला ग्रंथाचा शेवट, असा हा स्वतंत्र ग्रंथ त्यांनी याला जोडलेला आहे. म्हणजे झाले 8 दशक. आणि नंतर मग उरलेले काही स्फुट प्रकरणं होती, काही इतर ह्याच्यातलं होतं, काही नवीन लिहिलेले होते. अशा पद्धतीने नंतरचा दासबोध उर्वरित लिहिला. अशा तऱ्हेने 5 प्रकार जे एकत्रित केले गेले, 21 समासी दासबोध, ज्ञानदशक, सातवा ब्रह्माचा 14 ब्रह्माचा दशक, आणि नंतर पहिले लिहिलेले 6 आणि नंतरचे, असे हे सगळे मिळून 20 दशक 200 समास असा ग्रंथराज दासबोध ज्याला आपण म्हणतो, तो परिपूर्ण झाला आणि आपल्या पुढे ठेवण्यात आला. आता ह्याच्यामध्ये आपण आता 7वा दशक बघतोय. पण सुरुवातीलाच गणेश, शारदा, सद्गुरू यांचं वंदन केलेलं असल्यामुळे हा सगळा उलगडा केला, की अशा तऱ्हेने या ग्रंथराज दासबोधाची परिपूर्णता झाली असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता इथे ज्या वेळेला आपण नवीन दशक बघतो, सुरुवात करतो, या दशकात नक्की काय सांगितलेलं आहे हे बघायचं असेल तर आपल्याला साधन चतुष्टय बघावं लागतं. साधन चतुष्टय बघताना प्रत्येक वेळी आपल्याला माहितीये की अधिकारी कोण आहे, याचा विषय काय आहे, याचं फलश्रुती काय, प्रयोजन काय, संबंध काय, अशा गोष्टी सांगितल्या जातात. तर ह्या ज्या 4 गोष्टी सांगितल्या जातात त्यातलं त्याला साधन चतुष्टय असं म्हटलं जातं. आता याच्यामध्ये अधिकारी कोण, दासबोधात वेळोवेळी हे सांगितलेलं आहे अधिकारी कोण. इथे मात्र त्यांनी म्हणताना म्हटलेलं आहे, आत्मज्ञान करून देणारी जी आत्मविद्या आहे तिला पाहण्यासाठी तीक्ष्ण बुद्धी लागते. सर्वांगाचे कान करून ऐकणारा जिज्ञासू श्रोता जो आहे तो याचा अधिकारी आहे. आपण सगळे जिज्ञासू नक्की आहोत, पण श्रवण कसं करू हा प्रत्येकाचा विषय आहे. त्यामुळे आपण जिज्ञासू आहोत हे नक्की, आपल्याला काय लिहिलंय याच्यात हे समजून घ्यायचं म्हणजे जिज्ञासू आहोत. त्यामुळे आपण सर्वच जण या श्रोते याचे अधिकारी आहोत, यात शंकाच नाही. पण दासबोधामध्ये जर आपण विचार केला तर वेळोवेळी श्रोता हा त्याचा अधिकारी म्हटलेला आहे. पण प्रत्येक ठिकाणी तो वेगळा श्रोता आहे बरं का. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने सांगितले. सुरुवातीला जर आपण बघितलं तर बद्ध होती मुमुक्षु, म्हणजे तिथे बद्धच असलं तरी सुद्धा आम्ही त्याचे श्रोते आहोत असं सांगितलं. मग नंतर थोडी परिपक्वता आल्यावरती त्यांनी मुमुक्षु सांगितलेलं आहे, मग जिज्ञासू सांगितलेलं आहे, आणि नंतर नंतर ज्यांनी साधना केलेली आहे तो ह्याचा अधिकारी आहे असंही सांगितलंय. आणि शेवटी शेवटी आता सिद्धत्वाला पोचलेले याचे अधिकारी आहेत असंही सांगितलेले. म्हणजे प्रत्येक वेळी श्रोता हा निश्चितपणे त्याचा अधिकारी आहे, पण तो कोणत्या ह्याच्यातला आहे हे प्रकार वेगवेगळे त्यांनी आपल्याला सांगितलेले आहेत. इथे विषय जर बघितलं तर हे जे परब्रह्म आहे, जे दशांगुळे उरलं असं आपण म्हंटल, त्याला ज्ञानदृष्टीने पाहावं लागतं. त्यामुळे हे ज्ञानदृष्टीने पाहताना मी देह आहे ही संकल्पना मोडण्याकरता मी आत्मा आहे ही संकल्पना मनाशी ठासून तयार करावी लागते. देहबुद्धीच्या अंती सकळासे एकची प्राप्ती, एक ब्रह्म द्वितीय नास्ती हे श्रुतिवचन, हा याचा विषय आहे. आणि त्याच्यानंतर मग हे सांगण्याचं प्रयोजन किंवा फलश्रुती काय, काहीतरी फलश्रुती असल्याशिवाय आम्ही ते करत नाही. काय आहे मग फलश्रुती, मग प्रयोजन काय आहे त्याचं, प्रयोजन म्हणजे उद्देश काय आहे, फलश्रुती काय मिळणार आहे. अगदी सुरुवातीला श्रोत्यांनी प्रश्न विचारलेला आहे की आम्हाला ग्रंथ वाचून मिळणार काय ते आधी सांगा, मग बाकीचं बघू, वाचायचं की नाही ते नंतर ठरवू. पण समर्थांना याची कल्पना असल्यामुळे, समर्थ सुद्धा तेवढेच रोखठोक असल्यामुळे सुरुवातीला बाकी काहीही न सांगता त्यांनी पहिल्याच समासामध्ये सांगून टाकलं की या ग्रंथातून तुम्हाला काय मिळणार आहे. बघा, वाचायचा असला तर वाचा, नसेल वाचायचा तर नका वाचू. नाहीतर जनरली फलश्रुती ही शेवटी असते की पुत्र पौत्र धनधान्य ते म्हणले यातलं काहीही मिळणार नाही, ते तुमच्या प्रारब्धाप्रमाणे मिळेल.
पण क्रिया पालटे तात्काळ. तुमची क्रिया, तुमची अंतरशक्ती किंवा तुमच्यातलं जे वैभव आहे आतमध्ये लपलेलं, बुद्धीचं मनाचं, ते सगळं साम्राज्य तुम्हाला प्राप्त होणार आहे. क्रिया पालटे, तुमची क्रिया बदलून जाईल. म्हणजे तुमच्या क्रियेमध्ये सुधारणा होत जाईल. तुमच्या वागण्या, बोलण्यात, चालण्यात सगळ्यामध्ये बोले तैसा चाले या दृष्टिकोनातनं आपोआप सुधारणा व्हायला लागेल. आणि ती महत्वाची प्रक्रिया आहे, ती या ग्रंथात सांगितलेली आहे. आता इथे मीची जी संकुचित वृत्ती आहे ती काढून टाकली तर स्वस्वरूप प्राप्त होतं. आणि ते स्वस्वरूप तुम्हाला मी सांगतोय या पद्धतीने आचरण केलं, निविध्यास केला, ते आचरणात आणलं तर निश्चितपणे तुम्हाला मिळेल. आपल्याला श्रवण मनन चिंतन इथपर्यंत निश्चित जाता येतं, पण नंतर ते आचरणात आणणं हे तितकंच महत्वाचं आहे. त्याचा सतत ध्यास घेऊन आचरणात आणणं महत्वाचं आहे. ते आचरणात आणेल त्याला ही फलश्रुती मिळेल, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मग काय, आम्हाला पुन्हा संसारात येणे जाणे नाही, जन्म मृत्यू नाही, अशा तऱ्हेने त्यांनी हे सगळं आपल्याला याच्यात सांगितलेलं आहे. म्हणून पुन्हा एकदा या दशकाचा आपण अनुबंध चतुष्टय काय आहे तो थोडक्यामध्ये पाहिला. हा ग्रंथ आपण का लिहिलेला आहे, कशा पद्धतीने लिहिलेला आहे, त्याचे 5 गोष्टी कशा होत गेल्या आणि मग त्याचं एकत्रीकरण कसं केलं, हे सगळं पाहिलं. आता या ह्याच्यामध्ये आपण 7व्या दशकाला म्हणजे 14 ब्रह्माचा, कारण याच्यामध्ये 14 ब्रह्मांचं वर्णन केलेलं आहे. खरं म्हणजे ब्रह्म 14 आहेत का, तर नाही. परब्रह्म एकम एव अद्वितीय आहे. पण खंडन मंडन या पद्धतीने सांगताना आधी काहीतरी मांडावं लागतं, ते खोडून काढावं लागतं आणि मग त्याचं जे सत्य आहे त्याचं आपल्याला मंडन करावं लागतं. आधी खंडन आणि मग मंडन. कारण जे खंडन केलं जातं ते आम्हाला माहिती असतं, कळतं, त्यामुळे त्याचं खंडन केल्याशिवाय मंडन करता येत नाही, सिद्धांत मांडता येत नाही. ते 14 ब्रह्म आपल्याला पुढच्या दशकात आहे, समासामध्ये आहे. पण आता आपल्याला मंगलाचरण, कारण हा मी म्हंटल मगाशी त्याप्रमाणे की हा जो दशक आहे हा स्वतंत्र ग्रंथ समजला जायचा. त्यामुळे याच्यामध्ये पहिल्यांदा पहिल्या समासामध्ये मंगलाचरण केलेलं आहे, 7व्या दशकातल्या पहिल्या समासामध्ये. हे मंगलाचरण आपल्या नेहमीच्या पद्धतीने केलेलं आहे. गणेश, शारदा, सद्गुरू यांना वंदन केलेलं आहे. त्यामुळे ते वंदन करताना समर्थ असं म्हणतात. म्हणजे पहिल्या 1 ते 6 ओव्यांमध्ये गणेशाचं वर्णन केलेलं आहे. ते वर्णन करताना ते म्हणतात 5व्या ओळीमध्ये, नमो ऐशिया गणेंद्रा, विद्या प्रकाशे पूर्णचंद्रा, जयाचे निबोध समुद्रा, भरिते दाटे बळे श्रीराम. आता गणेश वंदन करताना तो बुद्धिदाता आहे. विद्येच्या चांदण्यांना, म्हणजे विद्या, वेगवेगळ्या प्रकारच्या विद्या आहेत. आत्मविद्या ही सगळ्यात श्रेष्ठ विद्या आहे, यात वादच नाही. आत्मविद्या म्हणा, ब्रह्मविद्या म्हणा, काहीही तुम्ही म्हणा, पण ती महत्वाची आहे. पण अनेक 14 विद्या, 64 कलांचा अधिपती असलेला हा गणेश आहे. त्यामुळे ह्या ज्या सगळ्या विद्यांच्या चांदण्यांनी शोभणारा हा पौर्णिमेचा चंद्र आहे. कारण पौर्णिमेच्या चंद्रामध्ये सर्व चांदण्या खुलून दिसतात आणि ह्या सगळ्या अनेक प्रकारच्या विद्या आहेत त्याच्या भोवती पसरलेल्या. पण हा पौर्णिमेचा पूर्ण चंद्र आहे आणि हा पूर्ण चंद्र असला की आपोआपच ज्ञानसागराला भरती येते. अशा तऱ्हेने थोड्याशा उपमा देऊन त्यांनी याचं वर्णन केलेलं आहे. हा बुद्धिदाता गणेश आहे. या सगळ्या विद्यांचा दाता तो आहे, पण आत्मविद्या देणारा सुद्धा तोच आहे. आणि त्यासाठी मात्र आपले हे चर्मचक्षु उपयोगी पडत नाही, आपलं मनबुद्धी तिथे उपयोगी पडत नाही, तिथे ज्ञानचक्षुच लागतात. तिथपर्यंत जाण्यासाठी मनबुद्धी लागेल, निश्चय करण्यासाठी आणि बुद्धीचं आकलन करण्यासाठी, त्या सगळ्या ज्ञानाचं आकलन करण्यासाठी लागेल. पण त्याच्यानंतर प्रत्यक्ष जेव्हा त्याची अनुभूती घ्यायची असेल तेव्हा मात्र ज्ञानचक्षूंच्याही पलीकडे जावं लागतं. तो हा गणेश आहे, तोच विद्यावंत, विद्यादाता असा आहे. आणि त्याचं पौर्णिमेचा चंद्र असं वर्णन त्यांनी केलेलं आहे.
हा पूर्ण अवतार म्हणजे पूर्ण सर्व विद्या प्रदान करणारा आत्मविद्येसह असलेला असल्यामुळे त्याला बुद्धीचा दाता जरी म्हटलं असलं तरी सुद्धा तो हा ब्रह्मविद्या देणारा सुद्धा आहे. अशा विश्वाचा जनिता आहे, बुद्धीचा दाता आहे आणि ज्ञानसागराला भरती आणणारा असा आहे. त्याची कृपा असणं गरजेचं आहे. हा ग्रंथ लिहायला बसलोय आता, ही कृपा त्यांनी केली तर मी ग्रंथ पूर्ण करू शकेन, अशा पद्धतीने ते वर्णन केलेलं आहे. आणि मग 7 ते 16 या याच्यामध्ये त्यांनी शारदेचं वंदन केलेलं. ही शारदा म्हणजे आपली शारदा सरस्वती चत्वार देवींची वाणी, चत्वार वाणींची देवता, अशा पद्धतीने जरी सगळं असलं तरी सुद्धा इथे मात्र त्यांनी तिला माया स्वरूपात घेतलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी शारदेचं वर्णन त्यांनी केलेलं असलं तरी शारदा माया स्वरूपात त्यांनी मांडलेली आहे. म्हणजे ती माया ही एक तिचं रूप आहेच आहे. तिला मायेचं स्वरूप त्यांनी दिलेलं आहे. म्हणून तिला त्यांनी द्वैताची जननी आणि असं म्हटलेलं आहे. आता हे म्हणताना ते असं म्हणतात की ते अवदंबरली वल्ली अनंत ब्रह्मांड लगडली मूळ पुरुषाची माऊली दुहिता रूपे. मूळ पुरुषाची माऊली आणि दुहिता रूपे म्हणजे कन्या पण म्हटलंय, आई पण म्हटलंय. म्हणजे काय नक्की गौड बंगाल आहे असं आपल्याला वाटतं. कन्याही म्हटलेलं आहे. कारण मूळ पुरुष म्हणजे परब्रह्म परमेश्वर. आता या परब्रह्म परमेश्वरापासून ती निर्माण झाली. शारदा माया मूळ माया जी आहे ती मूळ माया, शारदेचं रूप त्यांनी मूळ माया माया स्वरूपात मांडलेलं आहे. हे आपण बघितलं. तर मग ते जर मांडलेलं असेल तर ती मूळ पुरुषाची दुहिता, दुहिता म्हणजे कन्या, कन्या म्हणजे मुलगी, त्याची मुलगी म्हटलेलं आहे. आता ही मुलगी का म्हटलं तर या परब्रह्माने तिला त्याच्यातनच ती निर्माण झालेली आहे. त्या परब्रह्म मूळ पुरुषापासून ती निर्माण झाली आहे म्हणून निर्माण झाली ती दुहिता आहे, कन्या आहे, म्हणून तिला मुलगी म्हटलंय. आता ही मुलगी म्हटलंय म्हणजे ती तिचं स्पंदन आहे. त्या परब्रह्माचं स्पंदन त्याच्यातनच निर्माण झालेलं, त्याच्यामध्येच राहणार त्याचं स्पंदन म्हणजे मूळ माया. ही मूळ माया हिला मुलगी म्हटलेलं आहे. पण नंतर तिला जेव्हा त्यांनी ज्ञशक्ती अर्पण केली, सर्व शक्ती प्रदान केल्या, पण तरी सुद्धा तिला आपल्या ताब्यात ठेवली. म्हणजे हा मायाधीश आहे आणि जीव जो आहे तो मायेच्या अधीन आहे. मायाधीश असणं वेगळं आणि मायेच्या अधीन असणं वेगळं. जीव मायेच्या अधीन आहे पण माया मात्र त्याच्या अधीन आहे, म्हणून तो मायाधीश आहे. आता ही जी त्याच्या अधीन आहे तिला त्यांनी ज्ञशक्ती दिली, सर्व शक्ती दिली, सर्व विद्या दिल्या, सगळं दिलं. आणि मग तिने आपल्या घडामोडी सगळ्या सुरू केल्या. ते स्पंदन आहेच, ते मूळ माया आहे. पण नंतर मग त्रिगुणाचा स्पर्श होऊन त्रिगुणात्मक सृष्टी निर्माण झाली. ती सगळे सृजन करते ती सृष्टी असंही म्हटलं जातं. नंतर जे तिला तिच्यात मग बाहेर प्रकर्षण कृती करायला लागली, मग तिला प्रकृती म्हणायला सुरुवात झाली. विविध नावं तिने प्रगट केली आणि त्याप्रमाणे तिचं कार्य सुरू झालं. आणि हे कार्य सुरू झाल्यानंतर फक्त कार्य करून ती थांबली नाही, तिने कार्य केलं आणि त्या सगळ्यांची जबाबदारी आपल्यावर घेतली. ही सगळ्यांची जबाबदारी घेणारी ती माऊली आहे, म्हणून तिला माताही म्हटलेलं आहे. म्हणजे माताही म्हटलंय, दुहिताही म्हटलेलं आहे. अशा तऱ्हेने ती असली तर काही काही ठिकाणी इथे जरी उल्लेख केला नसला तरी आपण दासबोधात जर बघितलं तर त्याचं वर्णन करताना, तिचं वर्णन करताना त्यांनी तिला कधी कधी पत्नीही मानलेलं आहे. म्हणजे त्या मायेनी अनेक रूप कुठं धारण केली, तिथेच धारण केली. ती त्याची पत्नी शिवाची शक्ती म्हणून ती निर्माण झाली आणि शिवशक्ती सामरस्य आपल्याला पुढे समर्थांनी सांगितलेलं आहे. तर तिथे बघितलं ते त्याची पत्नी आहे, अर्धांगिनी म्हटलेलं आहे तिला. आणि ती अर्धांगिनी आहेच त्याची. म्हणजे ती माता पण आहे, दुहिता पण आहे, अर्धांगिनी पण आहे. पण इथे उल्लेख करताना सुरुवातीला त्यांनी फक्त दुहिता आणि माता, माऊली या पद्धतीने वर्णन केलेलं आहे. पुढे मग पत्नीचंही वर्णन आलेलं आहे. अशा तऱ्हेने आदंबरी वल्ली, असं की ते आदंबरी वल्ली. आता ही पण कशी आहे की एक वेल आहे,
ती वेल म्हणजे या वेलाचं वर्णन सुद्धा समर्थांनी पुढे आपल्याला करून दाखवलेलं आहे, की तो वेल आहे तो भगवद्गीतेत वर्णन केलेलं आहे. त्याप्रमाणे इथे वेलीचं वर्णन केलंय. ती वेल वरून खाली जाणारी वेल आहे. वरून खाली म्हणजे ती वरती परब्रह्माच्या तिथे निर्माण झाली आणि भूलोकापर्यंत आली आणि तिचं अधःपतनच होत गेलेलं आहे. हळूहळू एक एक गुण त्याच्यात मिसळत गेले. सत्व रज तम त्रिगुणात्मक झाली. मग पुढे तिने पंचभूत निर्माण केली. मग पुढे त्याच्यात पृथ्वी निर्माण केली. हळूहळू तिच्यामध्ये दूषितपणा यायला लागला. अशा तऱ्हेने तिचं अशी ही वल्ली आहेच आहे. पण तरी सुद्धा इथे म्हणताना त्यांनी असं म्हटलंय, अवदंबरी वल्ली अतिशय विलक्षण आहे. ही विलक्षण म्हणजे मुळातच परब्रह्माच्या विरुद्ध लक्षणं घेऊन आलेली आहे आणि अनंत ब्रह्मांड लगडली. कारण तिने अनंत ब्रह्मांड निर्माण केलेत. आपण फक्त एकच पिंड ब्रह्मांडाचा विचार करतोय. अशी अनंत ब्रह्मांड तिच्यामध्ये लगडलेली आहेत. आणि म्हणजे ती कशी आहे, तिच्यामध्ये वेगवेगळ्याची फुलं पसरलेली. ही एखाद्या वेलीवरती अनेक फुलं यावी त्याप्रमाणे हिच्यावरती ही जर वेल समजली आपण, माया रूपी वेल समजली, तर ती तिच्यावरती अनंत अनंत ब्रह्मांडांची फुलं लगडलेली आहे. असं इथे त्यांनी वर्णन केलेलं आहे. आणि मग हे सगळं रंग रूप वगैरे सगळं प्रगटीकरण झालेलं आहे तिचं. आणि मग ह्या पद्धतीने तिचं वर्णन करून मूळ पुरुषापासून परब्रह्मापासून निर्माण झाली म्हणून तिला मुलगी म्हटलं. तिच्यापासून अनंत विश्व निर्माण झाली, त्यांना वेलीवरची फुलं म्हटलेलं आहे. आणि मग ती द्वैताला जन्म देते. आणि द्वैताला जन्म देऊन ज्याने तिला निर्माण केलं त्याला मात्र झाकून टाकते. अशा तऱ्हेने वेगळंच कार्य करणारी अशी ही विलक्षण अशी ही वेली आहे. आणि मग तिच्या ठिकाणी तिचं वंदन, कारण तिच्यामध्येच आपण जन्मतो, वाढतो, मृत्यू पावतो. त्यामुळे तिचा हात धरूनच आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे. हे सगळं लक्षात घेऊन या शारदेचं स्वरूप त्यांनी मूळ माया या पद्धतीने मांडलेलं आहे. अशा तऱ्हेने हे वर्णन करत असताना ही शारदा आणि मंगलमूर्ती या दोघांना जेव्हा वंदन केलं जातं, तर ही खरं म्हणजे परब्रह्माचीच दोन रूप आहेत. दोन रूप म्हणण्यापेक्षा सुद्धा त्याचेच दोन भाग आहेत. त्याचं जे ज्ञानाचं अंग आहे त्याला मंगलमूर्ती म्हटलंय आणि जे कर्तृत्वाचं अंग आहे तिला शारदा असं म्हटलेलं आहे. कारण ही ज्ञान शक्ती आहे आणि एक क्रियाशक्ती आहे. जी ज्ञानशक्ती म्हणून आहे ती म्हणजे आपलं गणेशाचं रूप आहे. त्या ज्ञानांगाला मंगलमूर्ती असं म्हणतात. आणि क्रियाशक्ती म्हणजे जे कर्तृत्व ती दाखवते, त्यांनी प्रदान केलेल्या शक्तीमुळे जे कर्तृत्व तिच्यामध्ये निर्माण झालेले तरी सुद्धा जे सीमित आहे, त्या कर्तृत्व शक्तीला त्यांनी शारदा किंवा माया म्हटलेलं आहे. तर ती जी आहे ती कर्तृत्व शक्ती म्हणजे क्रियाशक्ती हे तिचं दुसरं अंग आहे. आता ज्या वेळेला आपण प्रपंच असो, परमार्थ असो, काहीही असो, तर त्यावेळेला आपण जेव्हा विचार करतो ते ज्ञानांग आहे. पण त्या विचारांची जेव्हा कृती किंवा आचार केला जातो, विचारांप्रमाणे आचार केला जातो, तेव्हा तिथे आपल्याला कर्तृत्व शक्ती लागते, म्हणजे क्रियाशक्ती लागते. त्याशिवाय आपण आचार करू शकत नाही. म्हणजे विचार हे ज्ञानांग आहे, तर आचार हे क्रियाशक्ती आहे, कर्तृत्व शक्ती आहे. पुढचं एखादा सिद्धांत मांडणं हे विचारपूर्वक मांडला जातो. विवेक विचाराने सिद्धांत मांडला जातो की माणसाला हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, असं करायला नको, तसं करायला नको. सिद्धांत म्हणूया आपण. फार अगदी मोठे सिद्धांत आता वर्णन न करता छोटे छोटे. तर हे जे विचार, हे जे सिद्धांत केले जातात, ह्या सिद्धांताला विचारशक्ती लागते म्हणजे ज्ञानांग लागते. पण ते सिद्धांत आपल्या व्यवहारात उतरवण्यासाठी आपल्याला क्रियाशक्ती किंवा कर्तृत्व लागतं. या दोन्ही गोष्टींची, विचाराला आचाराची जोड लागते, सिद्धांताला व्यवहाराची जोड लागते आणि ह्या दोन्ही मध्ये एकवाक्यता करावी लागते. आणि या पद्धतीने जे वागणारे असतात ते सद्गुरू असतात बरं का. म्हणून ते परब्रह्म आणि आपल्या मधलं दुवा आहे. कारण आम्हाला या दोन गोष्टी समजतात. विचार कसा करायचा आणि त्याप्रमाणे आचार कसा करायचा हे समजतं नक्की, करतो असं नाही. सिद्धांत कोणता आहे आपल्याला माहितीये, ते व्यवहारात कसं उतरवायला पाहिजे हेही कळतं.
पण वळत नाही. वळतो त्यालाच आपण परमार्थ म्हणतो, आणि करतो कळतो त्याला आपण प्रपंच म्हणतो. त्यामुळे हे जे सगळ्या जोड एकत्र करायची असते, ती कशी करायची हे सद्गुरू आपल्याला सांगतात. त्यामुळे ज्ञानशक्ती म्हणजे गणेश, आणि क्रियाशक्ती म्हणजे शारदा माता किंवा मायाशक्ती. ब्रह्मा विष्णू महेशाला सुद्धा तिने या मायेनीच, या शक्तीनीच सगळ्या शक्ती वाटून दिल्यात आणि त्यांच्या ड्युटीज त्यांना लावून दिलेल्या आहेत. म्हणजे निर्मिती करणं, मग त्याचं पालन पोषण करणं, मग त्याचा लय करणं, या सगळ्या गोष्टी तिने वाटून दिलेल्या आहेत. कारण खूप साऱ्या आपल्याला गोष्टी एकटीला करणं जमणार नाही, आणि हे ब्रह्मांड तर आपण एवढं वाढवलेलं आहे. त्यामुळे आता या सगळ्यातनं बाहेर पडण्यापेक्षा हे सगळं चालवायला आपल्याला असिस्टंट घ्यायला पाहिजेत, हे लक्षात घेऊन तिने या सगळ्या गोष्टींचा विचार केलेला आहे. आणि त्यावेळेला त्याला मात्र तिने स्वस्थ ठेवलेला आहे, स्वमध्ये स्थित ठेवलंय, त्याच्यावर पांघरून घालून टाकलंय. आणि ते पांघरून तिने घातलं असलं तरी त्यानेच तिला ज्ञशक्ती दिलेली आहे, क्रियाशक्ती दिलेली आहे. विचार पण त्याचेच आहेत, सिद्धांत पण त्याचेच आहेत. फक्त कार्यान्वयित आणण्याचं काम ती करते. तो सिद्धांत ठरवतो, त्याप्रमाणे माणसाकडनं ते करवून घ्यायचं काम ही करते. पण माणसामध्ये पूर्वीच त्याचं प्रारब्ध असतं, सत्व रजतम असतात, त्यानुसार तो ते कार्य करतो, आणि तो पुनरपि जननम पुनरपि मरणम मध्ये तो गुंतून जातो. काही वेळेला तो त्यातून मुक्तही होतो. अशा तऱ्हेने हे सगळं म्हणजे पृथ्वीवरचं कार्य चाललेलं असतं. आणि मग येतात ते सद्गुरूंचं वंदन त्यांनी केलेलं आहे, ते जवळजवळ 12 ते 18 ओव्यांमध्ये केलेलं आहे. ते म्हणताना त्यांनी असं म्हटलेलं आहे, ऐसा सद्गुरु पूर्णपणी, तुटे भेदाची कडसणी, देहाविण लोटांगणी, तया प्रभूसी श्रीराम. असे सद्गुरू आहेत. सद्गुरूंना वंदन करायचं कारण असं, कारण की ते आपल्याला ह्या भवसागरातून पहिलं पार नेणारे असं तारू आहे. तारू म्हणजे छोटी होडी, जहाज, काही म्हणा, तारू आहे. पहिलं पार नेणारं तारू आहे. सायुज्य मुक्तीपर्यंत नेणारा हा मार्गदीप आहे, किंवा मार्गदर्शक आहे. कैवल्य पदाची प्राप्ती करून देणारा हा दानशूर दाता पण आहे. अशा तऱ्हेने सद्गुरूचं सगळं वर्णन केलंय. आपण गणेश, शारदा, सद्गुरू हे पहिल्या दशकातल्या पहिला दुसरा म्हणजे समासांमध्ये नमनाचं जे होतं त्याच्यामध्ये हे सगळं बघितलेलं आहे. म्हणून हे थोडक्यात आढावा घेत घेत आपण पुढे आलोय. या सद्गुरूला ऐसा सद्गुरू पूर्णपणे, खरं तर सद्गुरू म्हणजे परब्रह्माचं शबल रूप आहे. आम्हाला परब्रह्म दिसत नाही म्हणून त्यांनी अवतार घेतलेला आहे, 2 पावलं खाली आलाय. 2 पावलं खाली आलाय म्हणजेच त्याच्यामध्ये शबलत्व आलाय. तर ते शबलत्व त्याच्यामध्ये आलंय म्हणून तर तो आम्हाला दिसतोय, म्हणून आम्ही त्या गुरुचरणाचं वंदन करू शकतो. पण ते सद्गुरू मुळामध्ये जर पाहिलं तर ते परब्रह्माचं स्वरूप आहे. तत्वरूपाने ते परब्रह्म आहेत, पण आमच्यासाठी त्यांनी देहधारण केलाय. कारण देहधारण नाम रूप या उपाधी लावल्याशिवाय आम्हाला तो समजत नाही. म्हणून त्यांनी ते रूप घेतलेलं आहे. ऐसा सद्गुरू मुळामध्ये पूर्णपणे, तो पूर्णात पूर्ण मिदमच आहे. तुटे भेदाची कडसणी, कडसणी म्हणजे विचार, कडसणी म्हणजे कमरेला लावायचा जो रुपया लावतात धोत्राला, त्यालाही कडसणी म्हणतात. कडसणीचे वेगवेगळे अर्थ आहेत, आपल्याला ते गुगलवरही पाहता येतात. आणि तिथे कडसणी म्हणजे जो विचार आहे, कुठला भेदाची कडसणी तुटे, इथे भेदच राहत नाही. अभेद भक्तीपर्यंत सद्गुरू आपल्याला नेतात. भेदच राहत नाही, भेदभाव राहत नाही. भेदभाव आला की द्वैत आलं, आणि द्वैत सोडून अद्वैतापर्यंत आपल्याला जायचंय. ते अद्वैतापर्यंत नेण्याचा मार्ग सुकर करण्याचं काम, मार्गदर्शन करण्याचं काम सद्गुरू करतात, आणि आपला भेद ते पूर्णपणे निरसून टाकतात. आणि म्हणून निश्चयात्मक ज्ञान मिळवा असं जे पहिल्या दशकामध्ये सांगितलेलं आहे, तर ते निश्चयात्मक ज्ञान म्हणजे संशय रहित ज्ञान ज्याला मिळवायचे ते सद्गुरू आपल्याला देतो. मग अशा सद्गुरूला देहाविण लोटांगणी तया प्रभूसी, परिपूर्ण असलेल्या या सद्गुरूला देहाविण,
देह सोडून देहातीत होऊन मग नमस्कार करतो असं समर्थ म्हणतात. कारण देह आला की उपाधी आली, देह आला की द्वैत आलं. देह असून सुद्धा विदेह होणं, या स्थितीमध्ये होणारा नमस्कार हा परिपूर्ण नमस्कार होतो. त्यामुळे आपल्याला देही असून विदेही इथपर्यंतचा प्रवास सुद्धा करावा लागेल. इथे भेद राहतच नाही, इथे नाहीच आहे. गुरु आणि शिष्य एकरूपच होऊन जातात. ते सगुण रूप वेगळं आहे. सगुण रूप म्हणजे सद्गुरु समर्थ रामदास हे वेगळे आहेत, मी वेगळे. हे दोन्ही वेगवेगळे आहे. ज्या वेळेला देहाची उपाधी लागते तेव्हा संध्या वेगळी आणि समर्थ वेगळे, पण वेगळे, भक्त म्हणून वेगळे, आपण शिष्य म्हणून वेगळे, पण सगळ्याच अर्थाने सगुण रूप वेगळं आहे. पण तत्वरूपाने जेव्हा ते येतात तेव्हा त्या तत्वरूपाशी आपल्याला एकरूप होता आलं पाहिजे. म्हणजे देहाची उपाधी सोडायला पाहिजे. गुरु आणि शिष्य हे उच्च आणि नीच हे स्थान आपलं राहणारच आहे आणि त्याची जाणीव आपल्याला सातत्याने ठेवावीच लागते. पण गुरूंशी समरस होण्याकरता, तत्वरूपाने एकरूप होण्याकरता त्यांच्या पायाशी लोळण घेऊन निर्गुण रूपाशी एकरूप व्हावं लागतं. तेव्हा सद्गुरू आणि शिष्य हे एकाच भगवंतानी केलेली दोन रूप आहेत हे आपल्याला कळतं. आणि तिथे थोडस आपलं मन अमन झालेलं असतं. आपण स्व मध्ये स्थित होतो, स्वस्थ होतो आणि मग त्यांच्याशी आपण एकरूप होऊ शकतो. त्या निर्गुण रूपामध्ये एकरूप होता येतं. आणि हे सगळी जबाबदारी आहे की सद्गुरू आपली घेतात, तेच आपला हात धरतात आणि आपल्याला तिथपर्यंत नेतात. पण आपल्याला तिथे द्वैताचा भेदच राहत नाही. अशा जी अवस्था प्राप्त होते तेव्हा ती एकरूपता असते. हे महत्वाचं आहे. अशा ऐसा सद्गुरू पूर्णपणे तुटे भेदाची कडसणी, देहाविण लोटांगणी तया प्रभूसी, अशा पद्धतीने त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि मग पुढे ते म्हणतात, पण काय आहे, आम्ही संसारामध्ये जन्माला आलेलो आहोत. तेव्हा संसार हाची दीर्घ स्वप्न पुढे 10व्या ओळीमध्ये 20व्या ओळीमध्ये म्हटलेलं आहे. संसार हाची दीर्घ स्वप्न, लोभे ओसणती जन, माझी कांता माझे धन, कन्या पुत्र माझे श्रीराम. आता संसार हे स्वप्न आहे, हे आपण ह्याच्या आधी पण पाहिलेलं होतं. ह्याच्या आधीच्या समासामध्ये याचं वर्णन आपण केलेलं आहे. त्यामुळे संसार हे स्वप्न कसं आहे वगैरे. पण तरी जाता जाता ही ओवी आली तर थोडक्यामध्ये बघूया की मागच्या दशकात जे पाहिलं होतं त्याच थोडस आपल्याला पुन्हा एकदा मनावर ठसण्यासाठी समर्थ असं वारंवार सांगत असतात आपल्याला. कारण एकदा सांगून आपण विसरून जातो, कारण आम्ही देहबुद्धीमध्ये पटकन रमत असतो ना. त्यामुळे आता हे खरं स्वप्न वेगळं, ते स्वप्नामध्ये आपल्याला सगळं खरंच वाटायला लागतं. पण नंतर जागृती आल्यावर आपल्याला समजतं की हे सगळं खोटं होतं. पण ज्या वेळेला आम्ही या संसाररूपी स्वप्नामध्ये मग्न होऊन जातो त्यावेळेला या संसाररूपी स्वप्नात आपण गुंतून जातो. कारण हा एक मोठा प्रवास आहे आणि त्याच्यातच गुंतून जातो. खरं म्हणजे हा मोठा जो प्रवास आहे ना, या मोठ्या प्रवासाचं तिकीट आपल्याला रिटर्न तिकीट सह आपल्याला काढून दिलेलं असतं. वर्ण परमेश्वराने जन्म घेतानाच आपल्या हातामध्ये रिटर्न तिकीट दिलेलं असतं. आपल्या मुठी घट्ट बंद असतात जन्मतो त्यावेळेला. त्याच्यामध्ये ते रिटर्न तिकीट धरून ठेव बरं, परत तुला इकडे यायचंय हे सांगून त्यांनी आपल्याला पाठवलेलं असतं. पण आम्ही इथे इतक्या छान रमतो, टाळ्या वाजवायला लागतो, हाताच्या मुठी उघडून टाकतो आणि ते तिकीट कुठे पडतं ते आम्हाला समजतच नाही. त्यामुळे मृत्यूची तारीख आम्हाला समजतच नाही. रिटर्न तिकीट दिलं होतं पण कधीच होतं तेच आठवत नाही ना. त्यामुळे त्याला बळजबरी आपल्याला न्यावं लागतं की चल बाबा आज तुझी डेट आहे, चल जायचंय आपल्याला. आणि मग आपल्याला जावं लागतं आणि म्हणतो अरे बापरे, इतक्या लवकर रिटर्न तिकीट, असं आम्हाला वाटायला लागतं. कारण आम्ही या मोहमायेमध्ये, या स्वप्नामध्ये अडकलेलो असतो. विदाऊट तिकीट जरी हा प्रवास असला असं आपण गृहीत धरलं तरी हा जो प्रवास आहे हा महाग पडणारा आहे असं संत सांगतात. कारण आम्ही त्याच्यामध्ये रमून जातो.
आणि आम्ही त्याच्यामध्ये रमून जातो, त्याच्यामध्येच आनंद घ्यायला सुरुवात करतो. ही माझी मुलं, माझी कन्या, माझं घर, माझं दार, या सगळं मी माझे याच्यामध्येच गुंतून पडतो. आणि या संसार रूपी स्वप्नामध्ये प्रत्येक जण, त्यांनी म्हटलेलं आहे, माझी लोभे वोसणती जन. वोसणती म्हणजे बरळणं. बरळणं म्हणजे असंबद्धपणे बोलणं. दारू प्यायलेला दारू प्यायलेला माणूस जसा बरळत जातो, आपल्या धुंदीमध्ये असून बरळत जातो. सुसंबद्ध असतंच असं नाही, ते नुसतंच किंबहुना. तसंच या संसाराच्या स्वप्नामध्ये आलेली ही सगळी माणसं जी आहेत, लोभे वोसण ती बरळायला सुरुवात करतात. माझी मुलं, माझा कन्या, माझी पुत्र, माझं नवरा, माझं धन, माझं दौलत, माझं हे संसार, असं सगळं सगळं माझं, मी माझे, याच्यामध्ये ते गुंतून जातात आणि बरळत राहतात. अशा पद्धतीने त्याचं वर्णन केलेलं आहे. या संसारातनं उठून ज्याला जागृत व्हायचंय, ज्याला जागृत होऊन जिज्ञासूपणे ब्रह्म काय, माया काय, हे समजावून घ्यायचंय, त्यांच्यासाठी हा दशक आहे. तेव्हा आधी मी माझे सोडून द्या. व्यवहारिक सत्तेमध्ये ते आवश्यक आहे, तेवढ्यापुरतं आपण, म्हणून 3 सत्ता समर्थांनी आधी सांगितल्या होत्या. पारमार्थिक सत्ता वेगळी, व्यावहारिक सत्ता वेगळी. तर व्यावहारिक सत्तेमध्ये त्यांनी हे सांगितलेलं होतं की ते तुम्हाला थोड्यापुरतं, पण कसं करा, व्यवहारापुरतं करा. ते व्यवहारापुरतं करा, तेवढंच गरजेचं आहे. पण त्याच्यात गुंतून जाऊ नका. त्याच्यात गुंतून आसक्तीने जाऊ नका. आसक्ती विरहित व्यवहार उत्तम करा. ही व्यावहारिक सत्ता आहे. पारमार्थिक सत्ता तर तुम्ही माहितीच आहे. साधन चतुष्टयाची बैठक झालेली आहे. देवदर्शनापर्यंत कसं करायचं ते तुम्ही कळलेलं आहे. गुरु कसं करायचं हे कळलेलं आहे. सगळी बैठक समर्थांनी तयार करून आता त्यांनी हा 14 ब्रह्माचा दशक पुन्हा एकदा घेतलाय की माया ब्रह्म काय ते समजावून घ्या. म्हणजे मायेला सोडून आपल्याला ब्रह्मापर्यंत जायचंय. म्हणून हा दशक आहे. मग ज्ञान दशक सांगितलेलं आहे. अशी रचना पण त्यांनी त्या पद्धतीने केलेली आहे. त्यामुळे मी माझंच वर्तुळ सोडून द्या, असं त्यांनी सांगितलंय. इथे बृहदारण्यक मध्ये याज्ञ याज्ञवल्क्य मैत्रेयीचा एक संवाद आहे. तो आपल्याला इथे पटकन आठवतो. तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी असं म्हटलेलं आहे की याज्ञवल्क्य जे आहेत ते मैत्रेयीला सांगतात, कोणी कोणावरही प्रेम करत नाही. आपण प्रत्येक जण आपल्या आत्म्यावर प्रेम करत असतो. म्हणजे आपण आपल्यावरच प्रेम करत असतो, आपण दुसऱ्या कोणावरही प्रेम करत नसतो. इथं म्हणून म्हणून त्यांनी वोसणती लोभे, बरळतायत असं म्हटलं. माझी कन्या, माझे पुत्र, माझं धन, माझी दौलत, हे का म्हटलं? आपण या सगळ्यावरती प्रेम करतच नसतो, पण तरी म्हणतो माझे माझे माझे. असं का म्हणतो? खरं म्हणजे आपण ज्या वेळेला दुसऱ्याकडनं आपल्याला सुख मिळत असतं तोपर्यंतच त्याच्यावर प्रेम करत असतो. हाही आपला एक स्वार्थच असतो. आपण त्याच्यावर अजिबात निष्काम प्रेम वगैरे, नवरा असू दे, मुलं असू दे, जावई असू देत, सुना असू देत, कोणी असू दे, किंवा धनदौलत असते, त्याच्याकडनं जोपर्यंत आपल्याला सुख मिळत आहे तोपर्यंतच आपण त्याच्यावर प्रेम करत असतो, असं याज्ञवल्क्य मैत्रेयीला सांगतात. हे जे प्रेम आहे ना, हे स्वार्थ रूपच प्रेम आहे. हे खरं प्रेम नाही. म्हणून त्याला वोसणती, बरळणे असं म्हटलं जातं. माझं माझं, याला बरळणं असं म्हटलं जातं. कारण याच्यामध्ये जर आपण बघितलं तर मी माझ्या नवऱ्यावर प्रेम करते. आपण अगदी थोडक्यात थोडक्यात जाऊया. ह्याचं उहापोह आपण, तुम्ही जर बृहदारण्यक वाचलं, त्यातलं याज्ञवल्क्य मैत्री संवाद वाचला, तर तो अतिशय व्यवस्थित आपल्याला पटवून दिलेल्या आहे ह्या गोष्टी. पण थोडक्यामध्ये सांगते की मी माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम करते, अगदी जीवापाड प्रेम करते वगैरे असं मी म्हणत असले तरी कुठपर्यंत प्रेम करते, त्याच्याकडनं मला सुख मिळतं तोपर्यंत प्रेम करते, हा एक भाग झाला. उद्या एकदम दुसरी टोकाची भूमिका सांगते, मधल्या गोष्टी वगळून टाकते. पण मी प्रेम करते हे मला अगदी पटकन, मी 10 वेळा बोलूनही दाखवते लोकांना की माझं माझ्या नवऱ्यावर प्रेम आहे. पण ज्या वेळेला माझा नवरा तिसरीच स्त्री, तिच्या प्रेमामध्ये पती पत्नी आहोत वो असं नाटक सुरू होतं आणि तो तिसऱ्याशीच प्रेम करायला लागतो, तेव्हा मी त्याच्यावर प्रेम करते का? तेव्हा मला त्याचा राग यायला लागतो. कारण माझ्या प्रेमामध्ये वाटणी निर्माण झाली. आता ती कधी येईल, कधी इथे बसेल, कधी घटस्फोट मिळेल, याच काळजीमध्ये मी राहते. मग मी त्याचा दुस्वास करायला सुरुवात करते.
बरोबर आहे की नाही? म्हणजे माझा स्वार्थ असतो तोपर्यंत मी त्याच्यावर प्रेम करते. खरं मला त्याच्याकडनं सुख मिळतंय तोपर्यंत मी त्याच्यावर प्रेम करते. तसंच मुलाचं आहे. मुलगा माझा ऐकतोय, सून माझी ऐकतेय, माझा जावई माझा ऐकतोय, माझी मुलगी माझं ऐकते, तोपर्यंत मी त्यांच्यावर प्रेम करते. उद्या त्यांनी माझ्या विरोधामध्ये ते उभे राहिले, नाहीच ऐकत म्हटल्यावर मलाही त्यांच्याबद्दल राग यायला सुरुवात होते. हा माझं स्वार्थयुक्त प्रेम आहे. सांगण्याचं तात्पर्य हे सगळ्याच बाबतीमध्ये. जिथून मला सुख मिळतंय, जोपर्यंत माझा स्वार्थ साध्य होतोय, तोपर्यंत मी त्यांच्यावर प्रेम करते. नाहीतर अन्यथा माझं कोणावरही प्रेम नाही. माझं माझ्यावरच, माझ्या आत्म्यावरच प्रेम आहे. त्यामुळे त्या आत्मतत्वाला ओळखा. माझ्यातली देहबुद्धी जी आहे, मीपणा जो आहे, तो आधी बाजूला सारा. मग आपोआपच तुम्ही सगळ्यांवरती निष्काम प्रेम करायला सुरुवात करता. त्यावेळेला मात्र ते प्रेम खरं असतं. तिथे तुमच्या लक्षात येतं की माझ्यामुळे कोणाचं काहीही अडत नाही, माझ्यामुळे कोणाचंही काही राहत नाही. मी माझ्यासाठी हे सगळं करते आणि मी माझ्यावर प्रेम करते. मी दुसऱ्यांमध्ये गुंतून पडत नाही. ते प्रेम खरं महत्वाचं असतं. ते आपल्या आत्म्यावरचं प्रेम असतं. अशा तऱ्हेने तो संवाद आहे. ह्याच्यावरती एक गोष्ट आठवली, थोडक्यामध्ये बघूया. की इजिप्तमध्ये त्या लोकांमध्ये एक पद्धत आहे. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आपल्या आपल्या संस्कृतीप्रमाणे पद्धती असतात. तशी इजिप्त लोकांमध्ये ते मम्मी वगैरे तयार करतात. मृत्यूनंतर त्या व्यक्तीला तिथे नेऊन ठेवलं जातं. त्याच्याबरोबर काही खाण्यापिण्याची सामग्री, वस्त्र वगैरे असं सगळं त्यांची एक पद्धत, त्यांची ती पद्धत आहे. आणि असं ते त्रिकोणी आकाराचं असं ते तिथे ठेवलेलं असतं, त्याच्यात ते प्रेत नेऊन ठेवतात. ते अशी त्यांची ती इजिप्तची पद्धत आहे. त्याला मम्मी असं म्हणतात. हा, मम्मीच म्हणतात, बरोबर. तर ते जे आहे त्याच्यामध्ये काही खाण्याचे पदार्थ, काही त्याचे कपडे लत्ते, त्यांना असं पाणी बिणी अशी सामग्री, त्यांना असं वाटतं की हा काही दिवसपर्यंत इथे जिवंतपणे राहू शकतो, तर त्याची सामग्री असावी. असं तिथे नेऊन ठेवतात आणि मग दार बंद करतात. वरनं त्याला एक छोटासा झरोका असतो त्या मम्मीच्या ह्याला, आणि तिथनं थोडीशी किरणं वगैरे आत येतात की त्याला बाबा सूर्यप्रकाश वगैरे मिळावा. ही चांगली भावना त्याच्या मागची आपण धरूया, आणि ती चांगली भावना आहे. त्याप्रमाणे ते त्या इजिप्तमध्ये ही पद्धत आहे. तिथे एक राजा आणि राणी राहत होते. त्यांचं दोघांवरती इतकं अमाप प्रेम होतं, काय विचारू नका. ती म्हणली, मी यांच्याशिवाय जगूच शकणार नाही. तर मला काही झालं तरी यांच्या बरोबर त्या मम्मी मध्ये जायचंय राहायला. आणि तिला, आता राणी होती ती, मग तिला समजावायचा सगळ्यांनी प्रयत्न केला की असं करून चालत नाही. पण ती काय ऐकायला तयार नाही. ती म्हणे, माझं राजावर प्रेम आहे, माझं राजावर प्रेम आहे. मग शेवटी राणीचीच आज्ञा म्हणून सगळेजण तिला पण घेऊन जातात. आणि तिला आणि त्या राजाचं प्रेत तिथे ठेवतात. त्याच्या आतमध्ये तिला सोडतात. ती आतमध्ये जाते आणि दार बंद करून घेतात. त्या ठिकाणी वॉचमन पण एक असतो, वॉचमन, गुराखी. गुराखी किंवा राखणदार असं आपण म्हणूया, गुराखी नाही, राखणदार. तर तो रात्रीच्या वेळेला तिथे संपूर्ण ह्याच्यातनं फेरी मारून, कोणी नाही ना वगैरे वगैरे बघून तिथे त्या राहत असतो. त्याची ती ड्युटी असते की सकाळी एक दोन वेळा फेरी मारायची, रात्री एकदा फेरी मारायची, असं. इथे आता कोणी जात नाही, पण त्याची ती ड्युटी असते. तर इथे ही राजा आणि राणीचं हे सगळं झाल्यानंतर ती राणी तिथे आतमध्ये राहायला सुरुवात करते. लोकांनाही काळजी वाटते खरं, पण ते म्हणतात राणीची आज्ञा आहे, तिने सांगितल्याप्रमाणे करतात. की जोपर्यंत तिथे अन्न आहे, पाणी आहे, तोपर्यंत शेवटी भूक तहान हे कुणाला चुकलेलं नाहीये. त्यामुळे तिचं काय होतं, ती काही एक दोन दिवस तशी राहू शकते. तिला दुःख होतं, ती त्या राजाजवळ बसलेली असते. पण नंतर काय होतं की ती त्यातलं खायला सुरुवात करते. ती म्हणते, आता हा नाहीतरी खाणार नाही, याचं प्रेत आहे इथे, हा खाणार नाही. मग तिने ते खायला, बरं 15-20 दिवसाचं अन्न दिलेलं असतं, ती पुरवून पुरवून 2-4 महिने खाते. बरं, तिच्या अंगावरची वस्त्र घाणेरडी व्हायला लागतात, त्याला वास यायला लागतो, त्या प्रेताला वास यायला लागतो. मग तिला तिथे राहायला कसं तरी व्हायला लागतं. आणि नंतर जेव्हा त्यातनं सूर्यकिरणं अशी येतात, तर तिला ते बघून आनंद व्हायला लागतो की तिचंही लक्ष तिच्याकडे जातं. ती त्या झरोक्याकडे वरती पाहत राहते. आणि एकदा ती ते, जेव्हा या थोड्या दुःखातनं बाजूला होते या घाणीमध्ये, तर घाणच की नाही, कारण ते प्रेत कुजायला लागलेलं आहे, अन्न संपलेलं आहे, पाणी संपलेलं आहे, तिचे वस्त्र खराब झालेली आहेत. दुःखाने ती किती दिवस आता आंघोळ नाही पांघोळ नाही, तिलाही घाण वाटायला लागते.
आणि हे सगळ्या ह्याच्यामध्ये ती त्या किरणांकडे पाहत असताना तिच्या लक्षात येतं की कोणीतरी वॉचमन इथनं फिरतोय, दंडुका वाजवत वाजवत जातोय. तो जेव्हा सकाळी येतो तेव्हा ती हळूहळू त्या झरोक्यापर्यंत कसं चढता येईल ते बघते आणि त्या झरोक्यातनं त्याला छिछुत छिछुत करून हाक मारते. तो तिकडून जात असतो. तो म्हणतो, राणीसाहेब आपण, त्याला माहिती असतं ना की इथे राणीचं हे केलेलं. हो म्हटलं, आता मला इथे राहवत नाहीये, तू दार उघड आणि मी पळून जाते. आता लोकांना सांगायचं तरी पंचायत की माझं त्याच्यावर प्रेम आहे, मी ह्याच्याबरोबर राहणार आहे, राजाबरोबर राहणार आहे. सांगायचं तरी पंचायत. पण ते खरं नाही म्हणे, हे मला आता कळलंय, मी इथनं आता पळून जाते. असं म्हणून ती तिथनं, तो वॉचमन येतो, ते दार उघडतो आणि बाहेरून जे लावलेलं असतं ते दार उघडतो आणि तिथनं ती पळून जाते आणि तो दार पुन्हा लावून ठेवतो, कुणाला सांगू नको म्हणजे. म्हणजे आली की नाही पंचायत. आता ह्याने सांगितलं तर लोकांना कळणार, पण सांगितलंही असेल किंवा नसेल तो पुढचा भाग सोडून देऊ. सांगण्याचं तात्पर्य एवढं की जोपर्यंत आपल्याला त्या व्यक्तीकडनं सुख मिळतं तोपर्यंतच आपण त्याच्या बरोबर राहू शकतो, त्याच्या बरोबर प्रेम करू शकतो. निष्काम प्रेम करण्यासाठी देहबुद्धी ते आत्मबुद्धी हा प्रवास करावा लागतो. माझे धन, माझे पुत्र, माझी कन्या म्हणत राहतो आणि बरळत राहतो, पण त्यात काहीही तथ्य नसतं. त्या देहबुद्धीवरती मात करावी लागते आणि ती त्यातनं जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा मीपणाचा फुंज उतरून जातो, मनाचं उन्मन होतं आणि सद्गुरू आपला हात धरतात आणि आपल्याला पहिलं पार नेतात. तेव्हा देही असून विदेही या स्थितीला आपण दुसऱ्यावर प्रेम करू शकतो, तोपर्यंत आपण आपल्यावरच प्रेम करत असतो. हे सांगण्यासाठी याज्ञवल्क्य आणि मैत्रेयीचा संवाद बृहदारण्यकामध्ये आहे. आणि दासबोध हा वेदांत संमतीचाच ग्रंथ आहे. वेदांत म्हणजे उपनिषद आणि उपनिषदांच्यावर आधारित आहे. त्यामुळे दासबोधामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला अनेक गोष्टी उपनिषदातल्या पाहायला मिळतात. सांगाव्या तितका कमी आहे. असो, पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे 21व्या ओळीमध्ये, ज्ञान सूर्य मावळला तेणे प्रकाश लोपला, अंधकारे पूर्ण झाला ब्रह्मगोळ अवघा श्रीराम. नाही सत्वांचे चांदणे काही मार्ग दिसे जेणे, सर्व भ्रांतीचे निगुणे आपोआपन दिसे श्रीराम. ज्ञान सूर्य मावळला, कधी? अज्ञानाचं पांघरून. कारण ती ज्या वेळेला मूळ माया शारदा आली ना, नंतर तिने जे सगळं निर्माण करायला सुरुवात केली तेव्हा तिने त्याच्यावरती पांघरून घालून टाकलं ना, त्या परब्रह्म रूपाला वरती पांघरून घालून टाकलं आणि नामरूपाचं आपलं स्तंभ वाढवलं. त्यामुळे आम्ही मी माझे मध्ये गुंतलो आणि आमचा जो ज्ञान सूर्य होता, मी म्हणजे आत्मतत्व हे मुळातच आहे, मी त्याचाच अंश आहे, हे सगळं आमच्यामध्ये होतं. पण तो ज्ञान सूर्य त्याच्यावरती पांघरून घालून टाकलं, त्याचा प्रकाश लोपला आणि अंधकारे पूर्ण झाला ब्रह्मगोळ. अज्ञानाच्या अंधकारामध्ये आम्ही तिथेच राहून गेलो आणि जन्म मृत्यूमध्ये हिंडत राहिलो. आता त्यामुळे सत्वगुणांचं चांदणं पण पडलं नाही. विश्वाचा दिसणारा जो पसारा आहे अज्ञानामध्ये, तोच आम्हाला खरा वाटायला लागला. ज्या वेळेला ज्ञान होतं त्या वेळेला हे सर्व मावळून जातं. मावळीत चंद्राभासू नवल उदयला चंडांशू, अद्वयाब्जिनी विकासू वंदू आता, असं ज्ञानदेवानी ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेलं आहे. मग मावळीत विश्वाभासू, ज्या वेळेला ज्ञान प्राप्ती होते त्या वेळेला हे सर्व विश्व मावळून जातं, दृश्य विश्व मावळून जातं. म्हणजे काय? त्या दृश्याचा निराश होतो. म्हणजे आम्हाला दिसतं आणि तुम्हाला दिसत नाही असं कसं होईल, असं आपण म्हणू शकतो ना, कारण अजून आम्ही अज्ञानात आहोत. पण ज्ञानी लोक त्यांच्या पातळीवरनं सांगतात, अरे काही झालंच नाहीये, हे दृश्य नाहीच आहे. पण ते आम्हाला पटत नाही. का पटत नाही? कारण आमच्यावरती अज्ञानाचं पांघरून असतं. पण ते ज्ञानाच्या पातळीवरनं बोलतात, आम्ही अज्ञानाच्या पातळीवरनं विचार विवेक म्हणायचं की नाही, त्याला तो भाग वेगळा, पण तो विचार आम्ही करत असतो. म्हणून ज्ञान सूर्य उगवला की विश्व मावळून जाते, ते नष्ट होते, सर्वत्र आत्मस्वरूप दिसायला लागते आणि विश्वच खरं वाटायला लागतं ते अज्ञानामुळे. आणि सगळं विश्वरूप त्याचंच आहे, त्यांनी घेतलेलंच रूप आहे असं वाटायला लागतं ते आपल्याला ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर. म्हणजे ज्ञान सूर्याचं बरोबर आत्ताच्या चर्मचक्षु म्हणा जे आहेत किंवा आत्ताचा जो सूर्य आहे त्याच्या बरोबर उलट आहे.
आत्ताचा जो सूर्य आहे तो आपल्याला सगळ्या गोष्टी नामरूपात्मक व्यवस्थित दाखवायला सुरुवात करतो आणि त्याच्यात गुंतवतो. पण ज्ञानसूर्य आपल्यामध्ये प्रगट झाला की हे सगळं मावळून जातं, जरी ते तसंच असलं तरी. अशा तऱ्हेने त्यांनी सांगितलंय. आणि म्हणून ते म्हणतात, देहबुद्धी अहंकारी. 24व्या श्लोकात म्हणतात, देहबुद्धी अहंकारे निजेले घोरती घोरे, दुःखे आक्रंदती थोरे, विषय सुखा कारणे श्रीराम, निजेले असताची मेले, उपजताची पुन्हा निजेले, ऐसे आले आणि गेले, बहुत लोक श्रीराम. बहुत लोक म्हणजे हे आमचं वर्णन केलेलं आहे की आमची देहबुद्धी दृढ झाली, विषय विषय सुखाची ओढ घेण्यामध्ये आम्ही गुरफटून गेलोय. हे सुख सुख म्हणता म्हणता आमच्या मागे दुःख प्रगट होतंय, हेही आम्हाला माहिती आहे. पण तरी सुद्धा आम्ही त्या सुखामध्ये रममाण होऊन जातो, आसक्तीने गुंतून जातो आणि पुनरपि जननम पुनरपि मरणम याच्यामध्ये गुंतून जातो. आणि म्हणून ते निजेले असताची मेले आणि पुन्हा उपजताची निजले, पुन्हा जागे झाले पुन्हा मेले, असं म्हणजे काय, जन्म मरणाच्या चक्र आपल्यात सुरू होतात. ऐसे न कर असे न होता करता आपण मुळाकडे जावे, असं त्यांनी पुढे एका ह्याच्यात म्हटलंय. मग आपल्याला ह्या मुळाचा शोध घेतला पाहिजे. या सगळ्या आक्रंदनातून, हे वेड्यासारखं जे आपलं बरळणं चालू आहे, हे संसाराचं स्वप्नामध्ये जे आपण रमतोय, या सगळ्यातनं आपल्याला जागृती आली पाहिजे. आणि ही जागृती येऊन मग आम्ही संसार सोडून द्यायचंय का, आम्ही या जगातनं बाहेरच पडायचंय का, तर तसं नाहीये. इथेच राहायचंय आपल्याला. मग कसं राहायचंय आम्हाला, या निशाम सर्व भूतानाम तस्यां जागृती संयमा, गीतेमध्ये सांगितलेलं आहे त्याप्रमाणे या संसारातच राहायचंय, पण जागृत अवस्थेमध्ये राहायचंय. देही असूनही विदेही राहायचंय. आणि यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने, या पद्धतीने राहायचंय. म्हणजे आम्ही या संसारातल्या सगळ्या गोष्टींचा आनंद घ्यायचाय, पण त्याच्यात आसक्ती विरहित राहायचंय. उद्या मला हेच मिळालं पाहिजे ही आसक्ती ठेवायची नाही. सगळ्याचा आनंद घेऊन, सगळ्यात राहून, सगळ्यापासून विरक्त राहायचंय. देहाचे जे भोग आहेत ते भोगायचेच आहेत. मग ते सुखाचे असोत किंवा दुःखाचे असोत, ते भोगायचेच आहेत. पण ते भोगून झाले की पुन्हा तिथनं बाहेर पडायचंय. तिथनं पटकन आपल्याला बाहेर पडता आलं पाहिजे. आणि ह्यातून बाहेर पडून मग आपण देही असून विदेही या पद्धत, म्हणजे कुठलीही उपाधी आपल्याला लावून ठेवायची नाहीये. मग विशेषणा लोकेशणा सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात. या सगळ्या बाबतीमध्ये आपण ज्ञानी पुरुषासारखं राहायला पाहिजे, जे आता गीतेतल्या श्लोकामध्ये सांगितलेले आहे. यस्यां जागृतीस भूतानी, भूतांच्या ठिकाणी जो जागृत असतो तो आमच्यासारखा अज्ञानी. पण भूतांच्या ठिकाणी आम्ही जागृत असतो ते कसे, त्या पंचभूतांमध्ये, त्या पंचविषयांमध्ये आम्ही आसक्ती सहित रमलेले असतो. पण हा ते आमची खरी अज्ञानाची रात्र आहे. त्यातनं बाहेर पडून दिवसाची उजेडाची अशी ज्ञानाची पातळी, जागृती आमच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि विषयांच्या ठिकाणी अनासक्ती राहिली पाहिजे आणि परमार्थाच्या ठिकाणी आसक्ती, पण ती आसक्ती सुद्धा सद्गुरूंचे हात धरून मीपणा विरहित मनाचं उन्मन करून अशी राहिली पाहिजे. अशा तऱ्हेने ज्ञानी लोकांचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवायला पाहिजे. त्या तत्वाविषयी, सत्विषयी उदासीन असणारी आमची जी वृत्ती आहे, तिथे जागृती आली पाहिजे. ते तत्व आम्हाला जाणलं पाहिजे. म्हणून जिज्ञासू साधक याचा अधिकारी आहे. आणि मग हे सगळं सांगत असताना, आणि आम्हाला काहीही निमित्त लागतात बरं का याच्यासाठी. अहो, साधं सकाळी फिरायला जायचं नसलं तर आम्ही म्हणतो आज थंडी खूप छान पडली, आजच्या दिवस नको, उद्या बघू. तो उद्या कधीच उजाडत नाही. त्याचप्रमाणे समर्थ म्हणतात, आम्ही लगेच इथे म्हणायला लागतो, हा ग्रंथ संस्कृत मध्ये आहे का, नाही, मग तो नक्की कसा खरा असेल, आता प्राकृत मराठीत लिहिलाय, नक्की बरोबर लिहिलंय का, अशाही शंका त्या काळामध्ये घेणारे लोक होते. म्हणून समर्थांनी थोडस जागृत राहण्यासाठी अध्यात्म ग्रंथाची गरज आहे, सद्गुरूची आवश्यकता आहे. पण अध्यात्म ग्रंथ म्हटल्यानंतर तो प्राकृत भाषेमध्ये असू दे, संस्कृत भाषेमध्ये असू दे, तुमच्या स्वतःच्या बोली भाषेमध्ये असू दे, तरी तो ग्रंथ हा ग्रंथच असतो. अध्यात्म ग्रंथ हाच आपल्याला उपयोगी पडतो. म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे, लोहाची मांदूस केली, नाना रत्ने साठविली, ते अभाग्याने त्यागिली,
लोखंड म्हणोनी श्रीराम, तैसी भाषा प्राकृत, अर्थ वेदांत सिद्धांत, नेणोनी त्यागी भ्रांत, मंद बुद्धिस्तव श्रीराम. व कोणत्याही भाषेचा साज चढवला असला की ज्ञानाला प्रगट होता येतं. 56 भाषांची, म्हणजे त्यावेळेला 56 भाषा होत्या म्हणून नामदेवांच्या ह्याच्यात ते आहे, 56 भाषांची त्या श्लोकामध्ये आहे. पण अनेक भाषा निर्माण झाल्या तरी त्याच्यामधनं सांगितलेलं अध्यात्मशास्त्र हे आधीच्या संस्कृत ह्याच्यावरच आधारित आहे. एकच पक्वानं त्यांनी दृष्टांत पण दिलेला आहे आपल्याला की त्याच्यामध्ये भाषा भेदाश्च वर्तनते, ह्यर्थ एकोन संशय असा श्लोकही दासबोधामध्ये दिलेला आहे. की एकच पदार्थ एक एक छान श्रीखंड केलेलं आहे आणि ते चांदीच्या वाटीतनं एकाला दिलं आणि एखाद्या स्टीलच्या वाटीतनं दिलं तर त्याची चव बदलणार आहे का? मग ते स्टीलच्या ह्याच्यातलं आहे म्हणून मला नको, मला चांदीच्या ह्याच्यातलंच हवं ते जास्त चांगलं आहे असं नसतं. श्रीखंडाची चव चांगलीच आहे. तर देताना एकाला चुकून दोनच वाट्या होत्या, एकाला चांदीच्या ह्याच्यातनं दिली, एकाला ह्याच्यातनं दिली. तुम्हाला ज्या वाटीतनं खायचं ते द्या, त्यातनं खा. पण त्याचा मतितार्थ एकच आहे हे त्यांना त्याच्यामध्ये सांगायचंय. तो त्यांनी सांगितलं. त्यामुळे संस्कृत भाषेमध्ये ग्रंथ असावेत, प्राकृत मराठी भाषेत नसावेत हे त्यावेळेला होतं. त्यावेळेला संस्कृत भाषा जास्त प्रमाणात होती. पण आता ज्यांना संस्कृत समजत नसेल त्यांच्यासाठी मराठी भाषेमध्ये, प्राकृत भाषेमध्ये, बोली भाषेमध्ये कुठेही का असेना ते ज्ञान मिळाल्याशी कारण आहे. म्हणून विद्वानांचा तो संस्कृत ग्रंथ आणि आमचा तो मराठी ग्रंथ असं म्हणायचं काहीच कारण नाही, असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे एकनाथ महाराजांच्या पासून ही पद्धत सुरू झाली. किंबहुना आधी मुकुंद राजांनी पहिला मराठी ग्रंथ लिहिलेला आहे असं म्हटलं जातं. ज्या मुकुंद राजांकडे ज्ञानेश्वरी लिहिण्यापूर्वी निवृत्तीनाथांनी मुकुंद राजांकडे त्यांना नेलं होतं चारी भावंडांना की मराठीतलं व्याकरण तुम्ही त्यांच्याकडे शिका. त्याच मुकुंद राजांची छाप आपल्याला दासबोधामध्ये पाहायला मिळते. मग ती झाडी भाषा असू दे, बोली भाषा असू दे, काहीही म्हणा. म्हणजे इथे एकनाथ महाराज म्हणतात संस्कृत भाषा देवे केली, मग प्राकृत काय चोरापासूनच झाली. प्राकृत काही चोराने निर्माण केलेली नाहीये, माणसांनीच निर्माण केली. उलट ते त्यातनं त्यांना जर समजत असेल तर ते करायला काहीच हरकत नाही. भाषा कोणती आहे याच्याशी मतलब नाहीये, ते ज्ञान कोणतं आहे ते ज्ञान समजावून घ्या. आत्मज्ञानाची उपासना करा. ते अध्यात्म विद्या, ज्ञान प्राप्त करून घेणारी विद्या ही महत्वाची विद्या आहे, ती श्रेष्ठ विद्या आहे. ती विद्या आत्मसात करा. मग ती त्याची मांदूस म्हणजे लोहाची मांदूस केली म्हणजे लोखंडाची पेटी आहे पण त्यात सुद्धा रत्न भरलेली आहेत ना. मग ती रत्न लोखंडाची पेटी आहे म्हणून दूर सारायची का? तर नाही, त्यातली रत्न घ्यायला काहीच हरकत नाही. अशा तऱ्हेने त्यांनी सांगितलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये काय आहे, पण तरी सुद्धा सगळ्यांनाच ती घेता येतात असं नाही. आता सगळ्यांनाच ते घेता येतं असं नाही. त्याचं कारण तेवढी ज्ञानाची प्राप्ती करण्यासाठी साधना, तपश्चर्या, साधन चतुष्टयाची बैठक ह्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. सगळ्यांनाच अध्यात्म विद्या समजते असं नाही. सगळ्यांना समजत नाही, हळूहळू समजायला लागते. बद्ध मुमुक्षु साधक सिद्ध हा प्रवास सांगितलेला आहे. पण जे बद्ध असतील ते जर जाऊन बसले तर म्हणतील कुठून आता ह्याला हे काय आपण ऐकायला बसलो, काही ओ म्हणतात ठो कळत नाही. अद्वैत काय, द्वैत काय, परमात्मा काय, परमात्मा म्हणजे काय, काहीच कळत नाही असं म्हणतील. तर सिद्ध साधक जे असतील ते म्हणतील अरे वा खूपच छान सांगितलंय. सापेक्षता याच्यामध्ये आहे. आता ही सापेक्षता म्हणजे ज्याला त्याची आवड आहे त्याला सवड मिळते, सवड मिळते, तो जिज्ञासू होतो आणि तो त्याचा अभ्यास करतो. पण ज्याला आवडच नाही त्याला सवडही मिळत नाही. त्याच्यावरती तुकाराम महाराजांनी एक फार सुंदर उदाहरण दिलेलं आहे, ते उदाहरण सांगते थोडक्यामध्ये. अं, एकदा एका बाईचं बोकड बोकड जे असतं ना ते हरवतं. म्हणजे ती त्या बोकडाला घेऊन चरायला निघालेले असे शेताबितात जाते आणि ते कुठं गायब होतं ते काही कळत नाही. खूप शोध घेते ती त्या बोकडाचा. तिला खूप त्याची आठवण येते. एक दिवस झाला, 2 दिवस झाले, ते बोकड काही सापडत नाही. रडून रडून तिचं अगदी वाईट वाटायला लागतं आणि ती शेवटी थकून भागून 2 दिवस शोधून त्याला तिथे काही मिळत नाही. बोकड हरवलेलं आहे. हे कल्पना ती म्हणजे हे फक्त
गंमत म्हणून सांगते, यातनं घ्यायचा काय तो मतितार्थ आपण घ्यायचा. तर तो ते बोकड हरवलेलं असतं, ती 2 दिवस श्रमाने थकून जाते, एका देवळात येऊन बसते. तिथे बसायला जागा बिगा असते, 4 लोक बसलेली असतात. ती म्हणते काहीतरी बहुतेक देवाचं चाललेलं आहे, पण राहू दे आपण कडेला बसूया तिथे जरा, म्हणून ती देवळात येऊन बसते. निदान देवाला तरी समजेल की बाबा बोकड हरवलंय ते मी शोधतीये. आणि तिथे नेमकं हुंदके देऊन देऊन ती रडत असते, पदराने डोळे पुसत असते. आणि त्यावेळेला तिथे एक प्रवचनकार उभे राहतात, आणि ते प्रवचनकार प्रवचन करायला सुरुवात करतात, आणि नेमकं ते अध्यात्मावर प्रवचन करत असतात. द्वैत अद्वैत अनुभूती वगैरे असे विषय असतात. समोर सगळे पंडित लोक बसलेले असतात, तिथेच ही आपली बाजूला बसलेली असते, बायकाही काही बसलेल्या असतात, त्याच्यामध्ये ही बसलेली असते. आणि हे महाराज जेव्हा ते सगळं प्रवचन सांगत असतात, द्वैत काय अद्वैत काय त्या तत्वज्ञानावरती ते बोलत असतात, त्यावेळेला ही डोळे पुसत पुसत अगदी अगदी बरोबर आहे, बरोबर आहे, तुम्ही सांगताय तेच खरं आहे अगदी वगैरे असं म्हणत असते. आणि त्यांना वाटतं बाप रे, ह्या बाईला केवढं समजतंय, आणि तिचे अष्टसात्विक भाव दाटून आलेले दिसत आहेत, आणि म्हणून तिच्या डोळ्यातनं नेत्रातनं अश्रुधारा प्रगट होत आहेत, अष्टसात्विक भावामधला एक भाव. तर त्यामुळे, आणि ते सुद्धा सांगताना असे हातवारे करून सांगत असतात. ते एकदा 2 बोटं दाखवतात, एकदा 4 बोटं दाखवतात, एकदा 2 बोटं दाखवताना ते म्हणतात द्वैत सोडून द्यायला पाहिजे, अद्वैताकडे एकमेव द्वितीय त्याच्याकडे जायला पाहिजे, ते द्वैत सोडून द्यायला पाहिजे म्हणून 2 बोटं दाखवतात. मग 4 देहांचं निरसन व्हायला पाहिजे म्हणून 4 देहांबद्दल 4 बोटं दाखवतात. असं बोटं दाखवून दाखवून ते सांगत असतात. आणि सांगताना प्रत्येक वेळी बोटं दाखवली की ती हो हो बरोबर आहे असं म्हणायची, आणि आपल्या पदराने डोळे पुसायची. त्या बाईच्या मनात बहुतेक खूप काहीतरी भाव भरून आलेत असं त्यांना वाटत होतं. पण त्या बाईच्या मनामध्ये वेगळंच होतं. अज्ञानाचा बोडक बो- अज्ञानाचा बोकड जो होता, तो तिच्या डोक्यात फिट झालेला होता, तिला दुसरं काही सुचत नव्हतं. तो जो बोकड होता तो तिच्या डोक्यात होता, आणि विषयासक्तीचा बोकड तिच्यामध्ये भरलेला होता. ते लाख सांगतायत हो, की ते एकमेव द्वितीय आहे. तिला त्या प्रवचनकाराची एकमेव दाढी दिसत होती, जी दाढी बोकडाला सुद्धा होती, तशीच होती किंबहुना. म्हणून ती म्हणली हो हो अशीच अशीच एकम, तशीच आहे तुमच्यासारखी. नंतर ज्या वेळेला त्यांनी सांगितलं की द्वैत सोडायला पाहिजे, त्यावेळेला तिला वाटलं हो हो 2 शिंग होती त्याला, बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. तिच्या डोक्यामध्ये तो बोकडच भिनलेला होता. आणि मग चार चार पाय होतेच त्याला, असा अख्खा तो अभंग आहे. रेखोनी पुराणिकाची दाढी, रडे फुंदे नाक ओढी, प्रेम खरे दिसे जना, भिन्न अंतरी भावन. हे अद्वैत तत्वज्ञान सांगतात प्रवचनकार, आणि तिच्या डोक्यामध्ये मात्र अज्ञानाचा बोकड बनते. प्रेम खरे दिसे जना, भिन्न अंतरी भावना, दोन्ही सिंगे चारी पाय, खुणा दावी म्हणे होय, तुका म्हणे जळो ऐशियांचे तोंड, अज्ञानाचे बंड वाढवती. म्हणजे तिथे काहीही तिला समजत नव्हतं. पण त्या आपलंही काही वेळेला असं होतं, आपण प्रवचनाला बसतो, व्याख्यानाला बसतो, ऐकायला बसतो, आपलं मन मात्र भलतीकडे धावत असतं. उद्या काय करायचं, उद्या पाहुणे येणार आहेत, मग त्यांच्यासाठी हे प्रवचन सुटलं की भाजी कोणती आणायची. मग ते सगळं डोक्यात असताना, तो अज्ञानाचा बोकड आमच्यामध्ये असताना, आम्हाला समोरचा काय सांगतो हे काहीही समजत नाही. अशा वेळेला हे विषयासक्ती सोडून आपण जर ते सगळं ऐकत असू, तर आपल्याला निश्चित त्यातलं शब्दार्थ, त्याचा अर्थ म्हणजे भावार्थ, बिटवीन द लाईन्स या सगळ्या गोष्टी कळायला लागतात. शब्द रूपाने का होईना आपल्याला त्याची ओळख व्हायला लागते, हे सांगायचं आहे. आणि म्हणून समर्थांनी गीतेच्या श्लोकाचा आधार घेऊन म्हटलंय, व्यवसायी जो मळीण, त्यासी न कळे निरूपण, तेथे पाहिजे सावधपण, अतिशयसी श्रीराम. ज्याचा मनावर तापा नाही, ज्याचं चित्त मलिन आहे, जो दृढ निश्चय करू शकत नाही. बरं सांगा ना, जर आपण प्रवचन ऐकायला बसलोय, एखादा काही सांगतोय ते ऐकायला बसलोय, तिथे बसून आपण जर घरच्या गोष्टी आठवत राहिलो, तर घरच्या कुठल्याही गोष्टी आपल्याला करता येत नाहीत, आणि प्रवचनही ऐकता येत नाही. म्हणजे हेही साध्य होत नाही, तेही साध्य होत नाही. मग जिथे ज्या वेळेला जे करायचं असेल तिथे मन एकाग्र करा. मग स्वयंपाक करायचा असेल तर स्वयंपाकात मन एकाग्र करा. मग त्यावेळेला बाकीचं काही आठवू नका. स्वयंपाकाने व्यवहार करायचा असेल तेव्हा व्यवहारात मन एकाग्र करा. अभ्यास करायचा असेल, वेदांत वाचायचा असेल, किंवा अध्यात्मशास्त्राचा अभ्यास करायचा असेल, तिथेच मन घाला.
म्हणजे जिथे जे करायचं तिथे एकाग्र चित्ती सावधानपणा असणं गरजेचं आहे, असं समर्थांनी सांगितलंय. आणि त्यामुळे अर्जुनालाही भगवंतानी हेच सांगितलंय, व्यवसायात्मिका बुद्धी रेकेह कुरु नंदन. म्हणजे हेच सांग. मग त्याला फाटे फोडू नकोस. हेही बघायचं तेही बघायचं. म्हटलं जातं की ते सगळं एका वेळेला करू शकतो वगैरे, पण त्यात एकाग्रता नसते. एकाग्रता असते त्यावेळेला जेव्हा आपण अभ्यास करतो, मग तो अध्यात्माचा असो, व्यवहारातला असो, कुठलाही असो, तो करतो त्यावेळेला तो डोक्यामध्ये फिट राहतो. पण हेही करतोय तेही करतोय, एकीकडे गाणी ऐकतोय, एकीकडे अभंग हे वाचतोय, एकीकडे लिहितोय, असा अभ्यास होत नसतो. म्हणून त्यांनी म्हटलंय, माया सृष्टीची रचना, माया आपुली कल्पना, माया तोडिता तुटेना, ज्ञाने विण श्रीराम. पुढे ब्रह्म निरोपण, निरोपिले ब्रह्मज्ञान, जेणे तुटे माया भान, एकसरे श्रीराम. मग या मायेतच राहायचंय, मायेचीच सगळं करायचंय असं तुम्ही एकीकडे म्हणता, आणि एकीकडे म्हणता या मायेला सोडून द्यायचंय. लगेच सोडायला समर्थ सांगत नाही. आपली देहबुद्धी आधी जायला पाहिजे ना. देहबुद्धी ते आत्मबुद्धी हा प्रवास झाल्याशिवाय मायेला सोडता येत नाही. मग हा प्रवास करायचा असेल तर मग ग्रंथ कशाला वाचायचे? पण मग ग्रंथही वाचायला पाहिजेत, कारण आपलं शाब्दिक रूपाने त्याची, कदाचित सद्गुरु कृपेने आपली देहबुद्धी पटकन गेली तर ते आहे कसं, हे आपल्याला शब्दरूपाने तर कळायला पाहिजे ना. म्हणून अध्यात्म ग्रंथाचे श्रवण, मनन, चिंतन, निधिध्यासन आणि आचरण या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. म्हणून श्रवण ते साक्षात्कार असा हा सगळा प्रवास याच्यामध्ये आपल्याला सांगितलेला आहे. आणि तो प्रवास करायचा असेल तर इथे त्यांनी आपल्याला सांगितले की माया ब्रह्म ओळखावे, तयास अध्यात्म म्हणावे. मग माया काय आहे, ब्रह्म काय आहे, हे आधी समजावून घेऊया. आतापर्यंत सांगितलं, पण ते असं वरवर सांगितलं. मग खरंच 14 ब्रह्म आहेत का? मग खरंच आपल्याला त्याच्याशी ती आहेत हे गृहीत धरून जायचंय का? का त्या ब्रह्माचा आपल्याला बाजूला सारायचे? मग ती कशी बाजूला सारता येतील? मग ती मायेमध्ये येणारी ब्रह्म आहेत का? मग माया म्हणजे काय आहे? मग हे मायेला कसं दूर सारायचं? त्या ब्रह्मांना कसं दूर सारायचं? आणि मग ते एकमेव द्वितीय ते कसं आहे? ह्या सगळ्याचं वर्णन या 7व्या दशकामध्ये केलेलं आहे. आणि त्यातला पुढचा दशक जो आहे, समास जो आहे, तो माया ब्रह्मापैकी 14 ब्रह्माचा समास, तो आपण पुढच्या वेळेला बघणार आहोत. तोपर्यंत इथेच थांबू. पण आपल्या अध्यात्माची बैठक तयार करून आता देही असून विदेही इथपर्यंतचा प्रवास आपल्याला करायचा आहे. पण तो करण्यापूर्वी माया आणि ब्रह्म एकदा खात्री करून घेऊया कसं आहे ते. त्याचं शाब्दिक वर्णन करतो, कारण शब्दरूपाने वर्णन केल्याशिवाय ते शब्दातीत आहे. माया पण शब्दातीत आहे, ब्रह्म पण शब्दातीत आहे. पण तरी सुद्धा ते कसं आहे हे कळल्याशिवाय आपल्याला ते समजणार नाही. त्याची माहिती करून घेऊ आणि मग ज्ञानदशकाकडे वळू. म्हणून आधी त्यांनी 7व्या दशकामध्ये पुन्हा एकदा सगळ्याचा आपल्याला आढावा घेऊन ती बैठक आपली पक्की केलेली आहे. ती बैठक आपण पक्की करून घेऊन मग पुढच्या दशकाकडे जाणार आहोत. आता आपण 7व्या दशकाचा अभ्यास करतोय, त्यातला दुसरा समास आपण पुढच्या वेळेला बघू. तोपर्यंत इथेच थांबू. जय जय रघु.